कथा श्यामची आई. लेखक साने गुरुजी. प्रकरण 25. देवाला सारी प्रिय. संध्याकाळची 5 वाजण्याची वेळ होती. आई देवाला गेली म्हणून मी घरीच होतो. आई येताच मी खेळायला जाऊ का म्हणून विचारलं. आई म्हणाली जा, पण त्याआधी एक छोटंसं काम कर. रस्त्यात एक म्हातारी केव्हाची बसली आहे. तिच्या डोक्यावरचा गोयला पडली आहे. तिला एकटीला ती उचलता येत नाही. तेव्हा ती तिच्या डोक्यावर दे आणि मग जा. मी पटकन म्हणालो, आई, ती म्हातारी किती घाण आहे. माझ्या अंगाला घाण लागेल आणि लोक हसतील. लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. मग झालं. आईचं ऐकायचं एवढं मला ठाऊक होतं. मी गेलो आणि म्हातारीची मोळी उचलायला लागलो. म्हातारी म्हणाली, नको रे, कोणी पाहिलं तर मला मारतील. आता मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे असं सांगून तिच्या डोक्यावर मोळी दिली. ते कोणीतरी पाहिलं आणि म्हणालं, अरे तिला शिवलास, वाटशील ना. पण मी लक्ष दिलं नाही. आईनं त्या म्हातारीला बोलावलं आणि तिला मोळी भात देऊन विकत घेतला. आईनं त्या म्हातारीला बोलावलं आणि तिची मोळी भात देऊन विकत घेतली. मी आंघोळ केली आणि आईला म्हणालो, आई, अगं एकदा एका लग्नात जेवायला गेलो होतो. त्यावेळी दाराशी अशीच एक गरीब म्हातारी उन्हात उभी राहून भीक मागत होती. आम्ही पुरणपोळ्या खात होतो, पण त्या दारातल्या म्हातारीला कोणी भीक घातली नाही. उलट एक गृहस्थ दाराशी जाऊन तिच्या अंगावर वसकन ओरडले, चल निघते काही नाही का चप्पल मारू. आणि त्यांनी चक्क चप्पल उचलली. बिचारी म्हातारी नको नको जाते म्हणत निघून गेली. आई म्हणाली, श्याम, जगात पैशाला आणि सत्तेला मान. आज या गरिबाजवळ पैसा किंवा सत्ता नाही म्हणून आपण त्यांना दूर ढकलतो. उद्या त्यांच्याजवळ पैसा किंवा सत्ता आली तर हेच लोक त्यांचे जोडे पुसतील. आपण असं वागता कामा नये. गरीब श्रीमंत, लहान मोठ्या साऱ्यांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. सर्वांवर प्रेम करणं हाच खरा धर्म. आईच्या शब्दांनी मी खूप काही शिकलो. समाजाची कोणतीही सेवा करणार, मग तो झाडूवाला असो, चप्पल शिवणारा असो, प्रत्येक जण पवित्र आहे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी म्हणणार, माझ्या भारती या देवमोळीहून उरला, सगळा अंधार रे भारता भरी भरला. अशाच नवीन नवीन कथा कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही सजेशन असेल तर कमेंटही करा. थँक्यू.